सन्माननीय व्यासपीठ आणि माझ्या जमलेल्या सर्व वरुणराज भिडे यांच्या प्रेमाखातर सर्व जमलेल्या माझ्या मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, माझं उद्या वसंत व्याख्यानमालेमध्ये माझं भाषण आहे. त्याच्यामुळे जे काय बोलायचं ते उद्याच बोलीन. इथे सर्वांचीच भाषणं झालेली आहेत. खरं तर मी काय माझ्या हस्ते पुरस्कार होता, मला मिळणारा पुरस्कार नव्हता. त्याच्यामुळे मी फार काही बोलावं असं काही नाही आहे. आज ह्या कार्यक्रम संपल्यानंतर अजून काही कार्यक्रम आहे इथे? तर मला मगाशी असं वाटलं तर इथे लहान मुलगी आली, तिथे दोन लहान मुलं बसली आहेत, तिथे अजून एक त्याच्याहून लहान मुलगा बसलाय, हा बघा कडेवरती बसलाय इथे. तर मला वाटलं की त्याच्यानंतर काही वेगळा अजून काही कार्यक्रम असेल, कारण नाहीतर मग अशा कार्यक्रमांनाही एवढी लहान मुलं कशासाठी आणली मला माहीत नाही. घरी ठेवता येणार नाही म्हणून कदाचित असेल. कारण माझं असं एकदा झालं होतं. मी एकदा झाली त्याला आता 30 एक वर्ष झाली असेल. अकोले नावाचं एक गाव होतं आपल्या नगरला. तिथे रात्री माझी सभा होती. त्यावेळेला ते आचारसंहिता वगैरे झंझट लागलं नव्हतं आणि थंडीचे दिवस होते, भयंकर थंडी होती. आणि ते असं अकोले गाव असं वरती आहे आणि इतकी थंडी होती, मला कल्पना नव्हती इतकी थंडी असेल. मी तिथे वरती गेलो तर तिकडे आमचे सगळे लोक सगळे कानटोप्या बिनटोप्या घालून स्टेजवरती बसलेले, समोर जी काय लोक होती प्रेक्षक सगळे, ते सगळे घोंगड्या बिंगड्या घेऊन असे एवढे दिसत होते. मला प्रतिभादेवी पाटील दिसायच्या ना, होत्या अख्ख्या झाकलेल्या असायच्या सगळ्या. मला कधीतरी त्या कबूतर वगैरे काढतील असंच वाटायचं. त्यांना मी नाव ठेवलं होतं पदर टेरेसा. आणि सगळे एवढेच दिसत होते मला की मी वरती गेलो. आपला तिकडे तावाने भाषण बिषण केलं. बरं, काही हसण्याच्या जागा असतात, टाळ्यांच्या जागा असतात. आतल्या टाळ्या वाजवत होते, फार तोंड उघडत नव्हते हसायला. आणि मी आपला साधा जब्बा लेंगा घातलेला हो. मग तिथे झेंडा आणि मी दोघेच जण फडफडत होतो. बाकी सगळे आतमध्ये आपले. सगळं माझं भाषण बिषण संपलं. सगळेजण राष्ट्रगीताला उभे राहिले. राष्ट्रगीत संपलं, सगळेजण खाली बसले. मला काय ना, म्हटलं काय रे सगळे परत का खाली बसले? नंतर पिक्चर आहे ना, तर मला तसं वाटलं काहीतरी की बाबा ही लहान लहान मुलं आली तिकडे, नंतर काहीतरी कार्यक्रम असेल. आज मुकुंद आमचे संगोराम आमचे मित्र यांनी मला फोन केला की या कार्यक्रमाला तुम्हाला यायचंय. सहसा मी मुकुंदरावांचं बोलणं टाळत नाही, हे त्यांनाही माहिती आहे. आणि म्हणून मी आजच्या कार्यक्रमाला आलो. खरं तर त्या दिवशी माझ्या हस्ते कमलेश सुतारांचा माझ्या हस्ते सत्कार झाला होता मुंबईमध्ये. त्याच आणि हाही सत्कार इथे होता. मी त्यांना सांगितलं होतं खरं तर जॉईन करून घ्या, पण आज इथे मृणालिताई आल्या. त्यांनी फार सुंदर भाषण केलं, चांगलं भाषण केलं. इतरही सगळे पुरस्कार इथे मिळणारे सगळे लोक आहेत. अनेक पत्रकार आहेत. आत्ता आवट्यांनी भाषण केलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी एक आशावाद दाखवला की पुढे आहे. मलाही आशा आहे. मी काही निराश नाही आहे. पत्रकारितेतनं मीही आलो. मग मार्मिकमधनं असेन, सामनामधनं असेन. मी अनेकदा सांगितलं, मी 2 वर्ष मी लोकसत्तेमध्ये फ्रीलान्सर म्हणून, व्यंगचित्रकार म्हणून काम केलं. अनेक मी दिवाळी अंक किंवा इतर जे काही अंक असतील याच्यामध्ये मी व्यंगचित्र केली. घरात माझ्या ती गोष्ट होती, त्याच्यामुळे मला लहानपणापासून मी त्या वातावरणातच वाढलो. पत्रकारिता बदलली याच्यामध्ये काही प्रश्नच उरलेला नाहीये, ती बदललीच. मला फक्त एकाच गोष्टीचं भीती वाटते पत्रकारितेमध्ये, की पत्रकारांची आतली जाणीवा मेलेल्या नाही आहेत. पण सरकार तुम्हाला किंमत देत नाही
ही मला असं वाटतं अत्यंत भयानक गोष्ट आहे. तुम्ही कितीही लिहा, तुम्ही कितीही गोष्टी मांडा, तुम्ही कितीही गोष्टी दाखवा, आम्हाला तुमच्या बोलण्याने आणि लिहिण्याने आम्हाला काही फरक पडत नाही. मला असं वाटतं की ही विचार करण्यासारखी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. पत्रकार एका पोटतिडकीने लिहित असतात, परंतु त्याचबरोबर आत्ताची जी परिस्थिती, मी त्या दिवशीच्या माझ्या भाषणामध्ये मी सांगितलं, मी मध्यंतरी नागपूरला गेलो होतो, अधिवेशनामध्ये चुकून गेलो होतो. मला अनेक काही जुने पत्रकार मला भेटले आणि ते पत्रकार भेटल्यावरती मी त्यांना विचारलं, म्हटलं काय सध्या कुठे आहात. माझा विचारण्याचा उद्देश असा होता की वर्तमानपत्र का चॅनल. तर त्यांनी सांगितलं नाही, या मंत्र्याकडे असतो. दुसरा भेटला, त्यांनी पण मला तेच सांगितलं. तिसरा भेटला मला, त्यांनी पण तेच सांगितलं मला. आणि चांगले चांगले पत्रकार मंत्र्यांकडे कामं करतायत. आणि जर समजा अशा प्रकारे जर समजा राज्यकर्त्यांना, मंत्र्यांना, आमदारांना, खासदारांना जर समजा वाटलं की आम्ही तुम्हाला कसेही शरण आणू शकतो आणि तुम्हाला कधीही विकत घेऊ शकतो, ही मला असं वाटतं जी भावना निर्माण झालेली आहे, ही जोपर्यंत मरत नाही, त्यांना भीती वाटत नाही तुमची, तोपर्यंत काही होणार नाही. हा सगळा पोकळ आशावाद आहे. तुम्ही लिहित राहाल, तुम्ही बोलत राहाल, सगळ्या गोष्टी होत राहतील, परंतु त्यांना जर ह्या गोष्टींची, यांच्या लिहिण्याने आणि बोलण्याने ना आमची सत्ता जाते ना आमची सत्ता येते, असा जर समज झाला असेल तर तो घालवणं हे मला असं वाटतं सर्व पत्रकारांचं एकत्र येऊन काम करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी तुम्ही मगाशी म्हणालात की ते कसेल त्याची जमीन, आपणच बोललात ना. आत्ताची परिस्थिती असेल ज्याला दिसेल त्याची जमीन. तुम्ही गेल्या 20 वर्षातली 25 वर्षातली माझी सगळी भाषणं काढून बघा, तुम्हाला हे सगळे विषय मी तेव्हापासून मी मांडत आलेलो आहे. माझं तर एक भाषण इथे पुण्यामध्येच झालं होतं, जवळपास त्याला आता एक 20-25 वर्ष झाली. आणि त्यावेळेला मी त्यांना म्हटलं होतं की मुंबईची वाट लागायला म्हटलं एक काळ गेला, पुण्याची वाट लागायला वेळ पण जाणार नाही. आज अवस्था बघा पुण्याची, 5-5 पुणे आहेत. मूळ पुणे वेगळं, मग अजून त्या सिंहगडच्या इकडचं वेगळं, अजून दुसरीकडचं वेगळं, सगळीकडची वेगळी. काही त्याला आकार ना उकार ना काही. आणि तुम्ही मगाशी म्हटलं त्याप्रमाणे की बाबा एका दिवसामध्ये पाणी तुंबलं आणि मग सगळं पाऊस पडला आणि पाणी तुंबलं, होणारच आहे ते. याचं कारण कोणाचं लक्षच नाहीये. मी नेहमी सांगत आलो की 4 प्रकारच्या जमिनी असतात. एक असते ती केंद्र सरकारची असते, दुसरी असते ती राज्य सरकारची असते, तिसरी असते ती महानगरपालिकेची असते आणि चौथी असते ती खाजगी असते. आज मुंबईमध्ये जर समजा तुम्ही आलात तर तुम्हाला हजारो एकरची गोदरेजची जागा, तुम्हाला लँड तुम्हाला दिसेल त्या विक्रोळी आणि या सगळ्या भागामध्ये. हजारो एकर आहे, एक झोपडं दिसणार नाही त्याच्यावरती तुम्हाला. केंद्राच्या, राज्याच्या आणि महानगरपालिकेच्या सर्व जागांवरती झोपडपट्ट्या कशा काय झाल्या, अनधिकृत बांधकामं कशी काय झाली, याचं कारण त्याला आईबापच नाहीये. कोणत्याही राज्यकर्त्याला, कोणत्याही आमदाराला, कोणत्याही खासदाराला, कोणत्याही नगरसेवकाला हे माझं आहे, हे माझ्या शहराचं आहे, हे माझ्या नागरिकांचं आहे अशी भावनाच नाहीये. जे आहे ते आत्ता ओरबाडून घे, पुढचं कोणी बघितलंय मला कळतच नाही. मला ती जी फ्रेज आहे ना, काय पैसे कमवले त्यांनी, 7 पिढ्या बसून खातील, 6 काय अपंग निघणार आहेत का, की सगळी जबाबदारी तुझ्यावर टाकली आहे. इतके नालायक निघणार आहेत तुझे 6 जण. हा जो हावरटपणा आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आता जी बजबजपुरी सगळ्या महाराष्ट्रावर सुरू आहे. आपण मगाशी म्हणालात त्या अदानीचा मी विषय त्या दिवशी मांडला माझ्या सभेमध्ये. काय झालं पुढे, मी मांडलाय म्हणून नाही, परंतु तो विषय इतका गंभीर आहे की पत्रकारांनी तो विषय लावून काय धरला, सोशल मीडियावरती चालू होता. मी काढलाय म्हणून मी सांगत नाहीये, आपल्याला ह्यातलं
ह्यातली भयानकपणा आपल्याला कळला पाहिजे की आपल्या हातून काय चाललंय, आपल्या हातून काय जातंय आणि त्या गोष्टींवरती आपलं लक्ष आहे का? आपण या गोष्टींची सरकारला काही जाणीव करून देऊ शकतो का? मला तर आज सगळ्या पत्रकारांना एवढंच सांगायचं आहे, तुमच्यावरती दबाव येत असेल, मला माहिती आहे. माझे अनेक पत्रकारांचे अनेक अत्यंत जवळचे संबंध आहेत. अनेक पत्रकार माझ्याकडे येऊन बोलत असतात, सांगत असतात नेमकं काय चालू आहे आत्ताच्या या सगळ्या सरकारमध्ये. याच्या अगोदरच्या सरकारमध्येही या प्रकारच्या गोष्टी होत्या, जरा लपून छपून होत्या. आता फारच उघड झालं सगळं. आणि मग जर का समजा तुम्ही थोडीशी विरोधात बातमी टाकली की वरनं फोन मालकाला, संपादकाला वरनं फोन आणि दबाव टाकायचा, परत बातमी येता कामा नये. माझं तर सर्व पत्रकारांना माझं म्हणणंच आहे, सांगणंच आहे, असा जर एकदा जरी दबाव आला ना, त्यांच्या बातम्याच टाकायच्या पहिले बंद करा. चांगल्या वाईट कुठच्याही बातम्या टाकायच्या बंद करा. एकदा बातम्या का बंद झाल्या एकदा विचारायला येऊ तर देत. नाहीतर फक्त आपल्या ह्या असल्या कार्यक्रमांमध्ये फक्त सांगायचं आम्ही चौथा स्तंभ आहोत. कसला स्तंभ? काय करायचं स्तंभाचं? भाई या सगळ्या म्हणजे मला फक्त नोकरी टिकवायची म्हणून मी पत्रकार आहे. माझा महिन्याचा पगार चालू राहिला पाहिजे. मी आता नवीन घर घेतलेलं आहे, त्याचा EMI कसा भरायचा, मला हे पत्रकारांनी सांगितलेल्या गोष्टी सांगतोय तुम्हाला. मी वेगळं सांगत नाहीये, माझ्या मनातल्या गोष्टी सांगत नाहीये. मी आता नवीन घर घेतलं, EMI कसा भरायचा, मग या सगळ्या गोष्टींमधनं आम्हाला काय करणार, आम्ही नोकरी टिकवावी लागते. काय चालू आहे आत्ताच्या पत्रकारितेमध्ये? कोणत्या काय चॅनलवरच्या काय पत्रकार आहेत मला काय सांगा. मला त्या बिचारांना इतकं करायचंय, मी त्या पत्रकारांना दोषच देणार नाही. एक तर अनेक तरुण मुलं आहेत, तरुण मुली आहेत, त्यांना प्रचंड काम करायचंय, त्यांना अनेक गोष्टी, त्यांना खरं तर क्रांतीच करायची आहे. वर्तमानपत्रांमध्ये देखील अनेक तरुण असतील, अनेक पत्रकार असतील की ज्यांना खरंच लिहायचंय, बोलायचंय, सांगायचंय, पण या सगळ्या राजकीय दबावामुळे त्यांना ह्या गोष्टी करता येत नाहीत. मग त्यांनी काय करावं? आता ताई तुम्ही मगाशी सांगितलं शाळांचा विषय. महाराष्ट्रामध्ये मराठी राज्यकर्ते मराठी शाळा विकतायत कसे आणि ह्याच्या मागे नेमकं कोण आहे एकदा काढा तर. आपल्याला असं वाटतंय की महाराष्ट्रातले राज्यकर्ते शाळा विकतायत. हा शाळेचा विषय नाही आहे, हा जागेचा विषय. महाराष्ट्रामध्ये फक्त लँड विकणे, जागा विकणे एवढाच फक्त धंदा सुरू आहे. या अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असलेल्या अनेक या शाळा ज्या आहेत मराठी माध्यमांच्या, ह्याच्यावरती कोणाचं लक्ष आहे? हे लक्ष असल्याशिवाय मंत्रालयामध्ये कुठची फाईल हलत नाही. कोणाला तरी या जागा पाहिजेत. आपल्याला असं वाटतं मराठी शाळा बंद करतायत, मराठी शाळा नाही बंद करत आहेत, ते त्यांना जागा हव्यात. त्या मला असं वाटतं आपल्याला एक काहीतरी गोष्ट दाखवली जाते, सांगितली जाते. आता सोशल मीडियासारखी गोष्ट मी माझ्या भाषणामध्ये मी सांगितलं, सोशल मीडिया हा वाईट नाहीये. सोशल मीडियावरच्या ज्या काही गोष्टी येतात मला असं वाटतं त्याच्यामध्ये गुंतून पडू नये. कारण कुठच्या या सगळ्या राज्यकर्त्यांना हेच हवंय. IPL मध्ये गुंतून पडा, 2020 मध्ये गुंतून पडा, अजून कुठच्याही कॉन्सर्ट आली, अजून कुठच्याही गोष्टी झाल्या, ह्याच्यामध्ये सतत गुंतून पडा. सरकारला प्रश्न विचारू नका, राहा त्याच्यामध्ये. इंस्टाग्राम सतत उघडा आणि बघत बसा. याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना गुंतवून ठेवायचं आणि मूळ प्रश्नांकडे दुर्लक्ष करायचं. आत्ता साधी जी गोष्ट आहे, आपण आता डिलिमिटेशनचा आत्ता विषय निघाला होता, बरोबर आहे. आणि मग तो नेला कुठे की महिला आरक्षणाला बघा सगळ्यांनी कसा विरोध केला. महिला आरक्षण तर 2023 साली झालंय. 33% महिलांना आरक्षण द्यायचं हे बिल पास झालेलं आहे 23 सालीच. आता महिला आरक्षण आलं कुठून? परंतु ते ज्या पद्धतीने यायला पाहिजे होतं, वर्तमानपत्रातनं, चॅनलमधनं एकदा आलं, दुसऱ्यांदा आलं. हे जे मोर्चे काढत होते
या मोर्चे काढणाऱ्या जी लोक होती त्यांना मला असं वाटतं पत्रकारांनी विचारायला पाहिजे होतं 2023 साली काय झालं, मग तुम्ही आता मोर्चा का काढतात. त्यांना कोणीच प्रश्न विचारणार नाहीत, त्यांना आपले सोडून देणार. आणि मग ज्या वेळेला हे अनेक पत्रकार परिषदा तुम्ही अनेकदा घेत पण नाही हल्ली, हे असं असं म्हणाले तुम्हाला काय वाटतं, तुझं बोल ना, तू ते काय म्हणाले ह्याची तुला काय घेणं देणं. एवढंच सांगितलं जातं चॅनलवरती, हे काय बोलले बघा आणि मग ह्याच्यावर ते काय बोलले बघा आणि रात्री संध्याकाळी भिडवून टाका. अख्खा दिवस गेला की झालं आमचं काम. ते तरी काय करणार. मला असं वाटतं की पत्रकारिता आज मी काय संपली बिंपली ह्या मताचा मी नाहीये, ती संपणार पण नाही कधी. अनेक चांगले पत्रकार आहेत, हे उत्तम काम करतायत, ते करतच राहणार. नवीन पत्रकार येतील तेही करत राहणार. ही आज कोणाची सत्ता आहे, कोणी दबाव टाकत असेल, परंतु कोणीही सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेला नसतो. आणि जसं काय म्हणतो आपण त्याला की अशा प्रकारच्या गोष्टी ज्यावेळेला सुरू असतात त्याही जात असतात. सत्तेलाही ओटी लागत असते आणि अपयशालाही भरती येत असते. त्याच्यामुळे त्या गोष्टी होत राहणार. परंतु उद्या आम्ही जर समजा चुकलो, आमचेही कान धरा, ते धरताच. पण जे नेमके खूप मोठ्या प्रमाणावर चुकतायत त्यांचे जरा कान धरा. आणि पहिली गोष्ट म्हणजे ना, एकमेकांबद्दलची असूया मनातनं काढून टाका. की कोणी हा विषय मांडला, उद्या कमलेश सुधारने एक विषय आणला, त्याचं ते चॅनल बघून घेईल, त्याने काढल्याने विषय, मग त्याचा तो बघून घेईल. अरे तो विषय महत्वाचा आहे. उद्या समजा मृणालीताईंनी काहीतरी एक लेख लिहिला आणि तो जर महत्वाचा असेल आणि त्यांच्यातनं जर समजा काहीतरी एक स्फोटक काही गोष्ट जर बाहेर येणार असेल, मला असं वाटतं सर्व पत्रकारांनी मिळून ती गोष्ट केली पाहिजे. परंतु आपल्याकडे कसं आलंय, नाही त्यांनी केलं ना, त्यांचं ते बघून घेतील, आपल्याला काय देणे घेणे. आणि तुम्ही एकत्र सर्वांनी राहावं ही काळाची गरज आहे. आणि मला असं वाटतं तुम्ही एकत्र राहू नये ही सत्तेची गरज आहे. आज पत्रकारिता वरुणराज भिडेंच्या नावाने तुम्ही बिंदास बेधडक आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण आता बोलत राहिलो. तुम्ही बघाशी म्हणालात की कोणी कोणाच्या वेळेला म्हणाले ते लोकशाही बुडाली, कोणाच्या वेळेला कोण बोललं मग अशी म्हणाला ना, गांधी बोलले का कोण बोललं, नेहरू म्हणाले का काहीतरी की लोकशाही धोक्यात आहे. नेहरू म्हणाले लोकशाही धोक्यात आहे. तेव्हापासून धोक्यात आहे. म्हणजे आता काय झालं असेल त्याचा लोकशाहीचं बरं एकदा बघा. आणि प्रत्येक अगोदरच्या काळाला नंतरच्या येणाऱ्या काळाबद्दल एक वाटतं फुकट गेलेत. तसं नसतं. मला असं वाटतं तसं काळ बदलत जातो. काळ बदलतो तशा गोष्टी बदलतात, विचारसरणी बदलते, विचार करायची पद्धत बदलते. परंतु काही मूलभूत गोष्टी ज्या असतात त्या मला असं वाटतं की तशाच असतात, ठाम असतात. जे आता मला असं वाटतं आवटेंनी जे सांगितलं की हे सगळं करतोय कोणासाठी करतोय, तर हे सगळं लोकांसाठी करतोय, हे तुमचं आहे. राज ठाकरे ज्यावेळेला मराठीबद्दल बोलतो, महाराष्ट्राबद्दल बोलतो, मराठी भाषेबद्दल बोलतो, मराठी माणसाबद्दल बोलतो, ते काय माझं नाहीये, ते तुमचं आहे. मी जे तुम्हाला सांगतोय तुमच्या हातातनं काय चाललंय, तुमच्या पायाखालची काय चाललंय जमीन, हे मी तुम्हाला सांगतोय. कारण नंतरच्या पश्चातापाच्या कपाळावरती हात मारण्याला काही अर्थ उरत नसतो. कारण एखादी गोष्ट तुमच्या हातातून गेली की ती परत तुमच्या हातात येत नसते. आज जे चालू आहे सगळं की त्या सगळ्या भैयांना काहीतरी मराठी शिकवायचं, मराठी शिकवायचं, उद्या पत्रकारिता देतील मराठी शिकून, तेव्हा तुम्ही काय कराल?
अनेक पत्रकार सांगतात नाही नाही, पण शेवटी कसं आहे, ते आलेत आता म्हटल्यानंतर मराठी शिकवलं पाहिजे आणि उत्तम शिकले. आणि उद्या जर समजा इथे बसलेल्यांपैकी समजा तिवारी बिवारी समजा बसलेले आहेत वरुणराज भिडे पुरस्कार घेताना, कसं वाटेल मला जरा सांगा. त्यांची राज्य नाही सुधारली याच्याबद्दल कोण बोलत नाही. त्यांच्या राज्यकर्त्यांना हे कोणी प्रश्न विचारत नाहीत. प्रत्येक वेळेला प्रश्न महाराष्ट्रातच निर्माण होणार. प्रत्येक वेळेला तुम्हाला येऊन महाराष्ट्रातच तुम्हाला धमकी दिली जाणार आणि त्याच्यावरती आमचे राज्यकर्ते हे हात सोडत बसणार. कोणाच्या दबावाखाली? का तुम्ही असे सगळेजण बॅकफुटवरती येऊन का खेळतात मला कळलेलं नाही. दुसऱ्या राज्यांमध्ये हिंमत आहे का असं कोणाची बोलायची? परंतु त्यांच्यावरती त्या प्रकारचा दबावच नाहीये. आज ही गोष्ट त्यांनी तामिळनाडूमध्ये करून दाखवावी, बंगालमध्ये करून दाखवावी, लांब कशाला गुजरातमध्ये करून दाखवावी की आम्ही गुजराती नाही बोलणार, हिंदीच बोलणार, करून दाखवावी. हे तुमच्याच नाकावर टिचून येऊन का बोलतात? याचं कारण मी अनेकदा बोलत आलोय, जिथे जमीन भुसभुशीत असते ना तिकडेच घुशी होतात. घुशी खडकात नाही होत. खडकात वाव नसतो त्यांना. जी राज्य त्यांचे लोक हे ज्यावेळेला टणक राहतात, कडक राहतात, त्यावेळेला असली लोक येऊन शिरू शकत नाहीत, अशी लोक येऊन बोलू शकत नाहीत. पण आमच्याच सगळ्या लोकांचं मवाळ धोरण असतं. 4 गोष्टी ते राज ठाकरेला सुनावतील आमचे पत्रकार की मारणं हा काय उपाय आहे का? बरं, मग काय लिहिणं उपाय आहे? हे लिहून ऐकणारे आहेत. मी अनेकदा सांगितले, आम्ही पहिले कधीही या सगळ्या गोष्टी करताना पहिले हात जोडूनच जातो. नाही ऐकलं तर हात सोडून जातो. परंतु ह्या प्रकारचं ज्या वेळेला वातावरण तयार होतं राज्यामध्ये, त्यावेळेला तुम्ही इतर राज्यांचे पत्रकार, इतर राज्यांचे सगळ्या राजकीय पक्षांचे नेते, सगळी लोक आणि जनता ही कशी एकवटते त्यांच्या भाषेसाठी आणि त्यांच्या गोष्टींसाठी, हे कधीतरी आपण बघणार आहोत की नाही? आज इथे ताई तुम्ही म्हणालात की मराठी शाळांच्या बद्दल कोणाला आस्था आहे आणि कोणाला काय. आत्ता 1 मे आहे ना, परवा दिवशी 1 मे आहे ना. मी दरवर्षी तिकडे सकाळी जातो. 1 मे हा दिवस कसला दिवस आहे हो? महाराष्ट्र दिन म्हणजे काय? मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला तो दिवस ना. मी मुंबईच्या बाहेरच्या लोकांनी तिकडे यावं वगैरे वगैरे, आला तर आनंदच आहे. परंतु मुंबईतल्या राहणाऱ्या मराठी माणसांना वाटत नाही की यांच्यामुळे आज आम्ही इथे आहोत, यांच्यामुळे ही महाराष्ट्राची राजधानी आहे, आपण तिकडे जाऊन त्यांना वंदन केलं पाहिजे, आपण त्यांना तिकडे जाऊन फुलं वाहिली पाहिजेत, असं मुंबईतल्या मराठी माणसाला वाटतच नाही. इतक्या लोकांनी ही मुंबई महाराष्ट्राची राहावी म्हणून रक्त सांडलं. ते रक्त सांडल्यानंतरची जाणीव आमच्या मराठी लोकांमध्ये नाहीये. जर मुंबई महाराष्ट्राला मिळाली हीच जर जाणीव नसेल, तुम्हाला भाषेची जाणीव आणि तुम्हाला मराठी शाळांची कुठची जाणीव घेऊन बसलोय आपण? काही देणं घेणं नाही या लोकांना. ज्या वेळेला लोकांना कळेल की 1 मेला जिकडे बाबा महासागर आलाय तिथे मराठी माणसांचा, की ज्यांच्यामुळे आम्हाला ही सगळी मुंबई मिळाली आहे, ज्यांच्यामुळे आमचं हे अस्तित्व आहे, त्यांना 4 फुलं वाहण्यासाठी म्हणून ज्यावेळेला लोक मराठी माणसं ज्यावेळेला तिकडे मोठ्या प्रमाणावरती एकवटतील ना, त्यावेळेला मी समजीन की तुमच्या जाणीवा जिवंत आहेत. नाहीतर रोजच्या रोज तुमचे पंख छाटले जाणार, तुमची पिसं काढली जाणार आणि तुमच्या हातामध्ये काही उरणार नाही. उद्या माझे व्याख्यान आहे, त्या व्याख्यानामध्ये मी अनेक गोष्टी तिथे मी मांडणार आहे. आपल्याला जमलं तर आपण जरूर तिकडे यावं. परंतु आज या पुरस्काराच्या निमित्ताने मला इथे तुम्ही सगळ्यांनी बोलवलं. मला काय बोलवलं मला माहिती नाही. ये तुझं ऐकतात लोक, ये, असं कदाचित असेल, मला माहिती नाही. परंतु आज तुम्ही मला सर्वांनी बोलवलं. आज उल्हासदादा आणि अंकुशरावांनी मला इथे
तुम्ही ते कोशिंबिरीचा फार घेऊ नका, मनाला लावून घेऊ नका. एकूणच महाराष्ट्राची कोशिंबीर झाली, तुमचं काय घेऊन बसलाय तो इकडे. बरं का. त्याच्यामुळे असं त्या सगळ्या गोष्टी ते थोडंसं गोष्टी होत असतात. परंतु अत्यंत मगाशी कोणीतरी सांगितलं त्याप्रमाणे अत्यंत दोघेही सभ्य गृहस्थ आहेत. म्हणजे आम्ही असभ्य होत असं होत नाही त्यातनं, परंतु हे खूप चांगली माणसं आहेत आणि या सर्वांच्या आमंत्रणाला मी मान देऊन आणि पुन्हा एकदा आमच्या मुकुंदरावांना धन्यवाद देतो की मला आजच्या कार्यक्रमाला तुम्ही इथे बोलवलं. त्याबद्दल धन्यवाद. आपण बराच वेळ सगळेजण इथे थांबलात. पोरं कंटाळली असतील कदाचित, त्यांना बाहेर घेऊन जा. आम्ही पोरं कंटाळलेलो आहोत, आता आम्ही बाहेर निघतो. तर पुन्हा एकदा आपण जरूर सर्वजण भेटू आणि भेटत राहू. धन्यवाद.